सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये अधिक धावपळ तुम्हाला करावी लागेल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये चांगलं यश मिळेल, त्यामुळे विचारपूर्वक वागा. आज भौतिक आणि सांसारिक पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलू शकतो, ज्यामुळे लोकांना त्रास होईल. आर्थिक स्थिती तुमची थोडी कमकुवत राहील. आर्थिक स्थितीच्या दिशेनं केलेले प्रयत्न मात्र आज तुमचे यशस्वी होतील. मुलांशी संबंधित वाद जे आहेत ते वाढतील, त्यामुळे थोडी काळजी घ्या. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची सर्व रखडलेली कामं पूर्ण करण्यामध्ये तुमचा वेळ जाईल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. नोकरी आणि कामाच्या ठिकाणी सहकारी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे सावध राहा. जोडीदारासोबत प्रेमळ गोष्टींबद्दल तुम्ही बोलाल, ज्यामुळे तुमचं नातं हे मजबूत होईल. भावाचा सल्ला तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना आपलं ज्ञान वाढवण्याचा सल्ला मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा उर्वरित कामं पूर्ण करण्याच्या हिशोबाने तुम्ही तयारी कराल. आजचा दिवस धावपळ आणि काळजीने भरलेला असेल. तुम्ही काही जुनी प्रलंबित कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. पत्नीच्या तब्येतीची काळजी घ्याल. आज घरामध्ये पाहुणे येतील, ज्यामुळे तुमचा खर्च वाढेल. मित्रांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. कुठून तरी पैसा येण्याचा मार्ग तुम्हाला मोकळा होईल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंददायी असेल. चांगली मालमत्ता मिळण्यासोबतच तुमचा खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे. मुलांकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील. अनेक काळापासून रखडलेली कामं तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे तुमचा फायदाच होईल. मित्रांच्या येण्यानं आज तुम्ही आनंदी व्हाल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या भाग्यामध्ये वाढ करणारा ठरणार आहे. तुम्हाला सर्व प्रकारची मदत मिळेल. आज व्यवसायामध्ये बदल करण्यासाठी चांगले दिवस आहेत. व्यवसायामध्ये जवळच्या सहकाऱ्यांशी खरी निष्ठा आणि दयाळू भावना तुम्ही ठेवा. लोकांची मनं आज तुम्ही जिंकू शकता, ज्याचे इच्छित परिणाम तुम्हाला आज मिळतील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ आहे. तुम्हाला सर्व बाजूंनी मदत मिळेल. कुटुंबातील प्रत्येकजण तुम्हाला पाठिंबा देईल, तुमचा आदर करेल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुम्ही शांततेनं काम कराल, ज्यामुळे तुमचा फायदाच होईल. आज तुम्ही वादविवाद टाळा. तुमचं काम तुम्ही मनापासून करा. सर्व काम तुमचं वेळेमध्ये पूर्ण होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करून दिवा लावा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदाचा आणि भरभराटीचा असेल. सर्व प्रकारचे शुभ योग तुमचा दिवस अधिक खास बनवतील. तुम्ही आज आनंदी राहाल. जवळच्या मित्राच्या मदतीनं आणि सल्ल्यानं तुम्ही आज तुमच्या चुका सुधारू शकता. आज वेळेचा तुम्ही सदुपयोग कराल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ असून मनातून तुम्हाला समाधान मिळेल. कामामध्ये सुधारणा करण्यामध्ये तुम्ही विशेष योगदान द्याल. तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला भविष्यामध्ये उपयुक्त ठरेल. तुम्ही आनंदामध्ये राहाल, त्यामुळे तुम्हाला लाभ होतील. आज नशीब
81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज ग्रहांच्या शुभ संयोगामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये धनप्राप्ती होऊ शकते. तुमची अनेक रखडलेली कामं आज सुरू होतील. पैशांच्या प्राप्तीमुळे तुमच्या तिजोरीमध्ये वाढ होईल. स्वतःच्या समस्या सोडवण्याचा आज तुम्ही प्रयत्न कराल. असं केल्याने कायमस्वरूपी यश तुम्हाला मिळेल. तुम्ही आज मित्रांकडून शक्य ती मदत मिळवण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्ही व्यस्त राहणार आहात. मित्रांसोबत तुम्ही पार्टीच्या मूडमध्ये असाल. मनामध्ये तुमच्या आनंदाची भावना राहील. व्यवसायाच्या बाजूंवरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. विखुरलेला व्यवसाय नीट करण्याचा प्रयत्न कराल. आज तुम्ही कामावर मनापासून लक्ष द्याल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी एकत्र मिसळून अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या राशीमध्ये शुभ ग्रह दिसून येत आहेत आणि तुमची भाग्यवृद्धी होईल असे संकेत मिळत आहेत. धन, काम आणि कीर्ती यामध्ये तुमच्या वाढ होणार आहे. विरोधक आज अधिक प्रबळ होतील, परंतु यश मात्र तुम्हालाच मिळताना दिसतंय. आज तुमचा उत्साह वाढेल. आज वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या सुख येईल, शांती आणि समाधान देखील येईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला सिंदूर अर्पण करा आणि हनुमानाची पूजा अगदी मनापासून करा. याचा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच फायदा होईल. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत खास आहे. तो तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि नशिबामध्ये वाढ करणारा दिवस आहे. आज तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. घरामध्ये तुमच्या शुभ कार्य घडतील. धार्मिक कार्यांमध्ये तुमची रुची वाढेल. तुम्ही आज ट्रिपला जाण्याचा प्लॅन करू शकता. कुटुंबासोबत थोडा वेळ जर घालवला तर तुम्हाला बरं वाटेल. त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण जाणून घेतलं की कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे. तर मित्रांनो, आम्ही असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि रोजचं राशी भविष्य तुमच्यासाठी आणत असतो. तुम्ही आत्तापर्यंत दिलेलं प्रेम हे आमच्यासाठी स्वागतार्हच आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आम्ही रोज तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असतो. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.